आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत. नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. कविता ही तुमच्या आमच्यात दडलेली असते, तिला मोकळी वाट करून देणं गरजेचं असतं आणि अशा कार्यशाळा तुमच्यातल्या कवीला प्रेरणा देण्याचं काम करतात. माणूस केंद्रस्थानी ठेवून कविता करा. माणसांचे जगणे आणि त्याची कृतिशीलता ही कवितेची अवभाज्य आहेत. कविता ही संवेदनशील मानवी मनात स्फुरते, तिला लेखनातून वाट मोकळी करून द्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी म.भा. चव्हाण यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघेरे महाविद्यालय सासवड बहिशाल शिक्षण मंडळाच्या वतीने एक दिवसीय कविता लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जागा विकून जो तो झाला लखपती, माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती, असे बापाचे महत्त्व सांगणारी कविता त्यांनी सादर केली. कविता ही मानवी जीवनावर परिणाम करते, ती आपल्या मनाला जागृत करते, जगण्याची उमेद आणि खोल समज देते. कविता माणसाच्या अस्तित्वाचा, नात्यांचा आणि मानवी संबंधाचा अर्थ उलगडत जाते. एका अर्थाने माणसाच्या अंतर्मनाला घातलेली साध म्हणजेच कविता असते. चांगली कविता आपलं जगणं समृद्ध आणि संपन्न करते. एका अर्थाने कविता साहित्य प्रकार, धर्म, संस्कृती, कला आणि शास्त्र अशा सगळ्याच मानवी व्यवहाराला व्यापून राहिलेला प्रकार आहे. म्हणून ती आपल्या सांस्कृतिक जीवनाला व्यापून राहिलेला एक अदीम असा साहित्य प्रकार आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर केवळ बोलणं म्हणजे कविता करणे असं होत नाही, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर अरुण कोळेकर यांनी दिले. कवितेची निर्मिती प्रक्रिया अशी असते हे सांगून कवयित्री रुपाली अवचरे यांनी देशभक्तीवरील कविता सादर केली. सैनिकांनो तुमच्यासाठी मन मोकाट सुसाट, जीव लावतया घोर, देशासाठी सीमेवर. तसेच नात्यांचे आणि आनंदाचे महत्त्व सांगणारी कविता त्यांनी सादर केली. शेती, माती आणि निसर्ग तसेच ग्रामीण जीवन हे कवितेची निर्मिती करण्यासाठी कसे प्रेरणा देतात हे सांगून कवितेची निर्मिती प्रक्रिया कवी अनिल कदम यांनी विशद केली आणि कविता सादरीकरण केले. भिजली माती विझल्या झळा, पाऊस सावळा झरला ग, पाऊस तळ्यात पाऊस मळ्यात, पाऊस डोळ्यात भरला ग. अशी पावसाच्या अनुषंगाने कवितेत येणारी अनेक प्रतिमा, प्रतीके कवितेत अशा पद्धतीने येतात की कवितेतून कवी अनिल कदम यांनी मांडले. त्यांनी काही कवितांच्या या अनुषंगाने सादरीकरण केले. जे न देखे रवी ते देखे कवी, जिथपर्यंत कोणीच पोचू शकत नाही तिथे कवीचे मन पोचते. कवितेला फार मोठा इतिहास आहे आणि आज या कविता लेखन कार्यशाळेतून अनेक विद्यार्थ्यांना कविता लेखनाची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना केले. या प्रसंगी महाविद्यालयातील कविता सादर करताना ज्येष्ठ कवी म.भा. चव्हाण, डॉक्टर अरुण कोळेकर, प्राध्यापक रुपाली अवचरे, श्री अनिल कदम, डॉक्टर किरण गाढवे, उपप्राचार्य डॉक्टर सुभाष वावळ, डॉक्टर नानासाहेब पवार, डॉक्टर सुभाष नप्ते, डॉक्टर विशाल पावशे, प्राध्यापक दीपक लोखंडे, प्राध्यापक विलास वाणी, डॉक्टर विजय पुणेकर तसेच अनेक शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर किरण गाढवे यांनी केले, तर आभार डॉक्टर नानासाहेब पवार यांनी मानले. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ही एक गोष्ट आहे स्वर्गातल्या नदीची, ही एक गोष्ट आहे स्वर्गातल्या नदीची, प्रेमात राख झाली कुठल्या तरी कवीची. ही एक गोष्ट आहे स्वर्गातल्या नदीची, प्रेमात राख झाली कुठल्या तरी कवीची. माझ्या घरातलं आहे, माझ्या घरातलं आहे तो गोष्ट सांगणारा
अग्नी तसाच आहे वाऱ्यावरी शहारा, अग्नी तसाच आहे वाऱ्यावरी शहारा. बहिणी बाप सह्याद्रीचा कडा, नद्यांसारखा बहिणी बाप सह्याद्रीचा कडा, धरित्रीच्या वदनाचा आई रूपाया रोकडा, धरित्रीच्या वदनाचा आई. निळ्या डोंगराची नावे माझ्या बापाच्या दुःखाला, तुमचा आमचा बाप वेजाचा बाप हे सगळे सारखे लोक आहेत. निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला, त्याच्या संतापाचे गढ आले चैत्रा वैशाखाला. जागा जमिनी विकून तो झाला लखोपती. हल्ली तर एक फॅशन झालेली आहे, विकून तो झाला लखोपती. माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती, माझ्या बापाने विकली. बघा मित्र, आयुष्याने दगा बाप वाघा पुढे उभा. संसारावर संकट आलं तर बापच पुढे असतो. गेला आयुष्याने दगा बाप वाघा पुढे उभा. गेला आयुष्याने दगा बाप बाप वाघा पुढे उभा. गेला आयुष्याने दगा बाप वाघा पुढे उभा. त्याच्या अजून लपवतो पाठीमागे छोटा मोठा, त्याच्या अजून लपवतो पाठीमागे छोटा मोठा. माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला. आता कुणी कुठल्याही कार्यक्रमात बोललेला देश विदेश पाहिला. बापा सारखा माणूस नाही भेटला कवीला, बापा सारखा माणूस नाही भेटला. आपलं कुटुंब पाऊस सावळा झरला ग, भिजली माती भिजल्या झळा. पाऊस सावळा झरला ग, पाऊस तळ्यात पाऊस मळ्यात, पाऊस डोळ्यात भरला ग. पाऊस तळ्यात पाऊस मळ्यात, पाऊस डोळ्यात भरला ग. झाडी झुडी पावसाच्या वेळीत शिवार वेळीत आला ग. अन दुःखाचे मळब झाडीत पाऊस कुडीत गेला ग. धारांच्या दिशा वेड्या पिशा, अंधुक भाषा पावसाची ग. उन्हावर आल्या ढगांच्या ढाली, रात झाली दिवसाची ग. पाऊस झाला वळचणीचा गळा, उजळीला डोळा फुटला ग. किती झेलल्या धारांच्या माळा, धन सावळा लुटला ग.